3 ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय आहे की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिज वरती दाखवा इथे समोरून ब्रिज वरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला पाठवत असेल ज्याला पाठवत असेल आणि माझाच एकटीचा स्टॉल बंद करतात। आता इथे बघा एवढी भीड आहे, इथे बघा हा इथून अँब्युलन्स येते आजूबाजूवाल्यांना नाही उठवत, त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत। हा मराठी माणूस काय कामाचा नाहीये, आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज। मराठी लोकांना त्रास द्यायचा, पहिल्या लोकांना चालतं नाही बिलकुल। व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की किती प्रॉब्लेम फेस करायला लागत आहे आणि मला अजून बघायचं आहे की मला अजून किती प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहे। जरी एकटीच आहे कमवणारी आणि अर्थ नाही मानणार असं खूप मी ऐकलंय की आपल्याकडे पैसे असले पाहिजे किंवा पॉवर असली पाहिजे, हे तर दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीये, पण मी जिद्दीने नक्की लढणार आणि जेव्हा मी लढत असणार तेव्हा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर प्लीज मला नक्की सपोर्ट करा, मला खूप गरज आहे। मला राजसाहेबांनी पाठवले तुला भेटायला। मी त्यांना करण्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे, डिस्ट्रीब्युटरच्या आत आहे। मी म्हटलं हे मोठं रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतं, बाकी त्यांना लागणं होता। पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात। मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय, नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद। असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा, विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार, पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हा हे बघा, हे गुटखा विकणार आहे, हा हे इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा, 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज, गेला नाही घेतात दादा बरोबर घेऊन। हा मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। महापालिकेवाले बोलतात सर्वांनी जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम कर, तुझी गाडी इथे लावून टाकली। तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा, टपरीच टाकतो ना सर। आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। मला राजसाहेबांनीच पाठवले तुला भेटायला। मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलं, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं। तू गाडी टाका, बाकी मी बघतो। मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते दादा, आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला। हा तर ऐका ना, इलेक्शनचं टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो। आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे, काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू, आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते। हे जे इथे जे धंदे लावतात 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल। हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज। मी कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं। इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावते, माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा, हे सगळं खोटं आहे। काही तुला आंदोलन करायची गरज नाही, मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस कर। तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही। राहुल आहे, टीम आहेच, खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्यासाठी। थोडं सत्ता दादा, थोडं 1 मिनिट सत्ता। हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको। हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते, त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे? त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही, जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे? बरोबर। एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो, ठीक आहे? बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? चालेल, जाऊ, लढायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत, मराठी
मराठी माणूस हा रडत नाही. हा? त्यामुळे बिंदास रडायचं नाही. कोणी आलं आमच्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहेत. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं, तर मला फोन करायचं. मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल. त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे.